माय चॅनल। आता मी तुम्हाला भाई पेपर कटिंग दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की भाईचं पेपर कटिंग मी कसं केलेलं आहे, माप कुठली कुठली घेतली आणि कशी माप पेपरवर टाकलेली आहेत ते तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, सबस्क्राइब करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आता मी पेपर कटिंग दाखवते भाईचं। त्यासाठी आपल्याला टेप, पेन्सिल आणि स्केल, पेपर, आपण घेतलेली माप हे आपल्या जवळ ठेवायची सगळी आणि भाईचं पेपर कटिंग करायचं। चला मी तुम्हाला दाखवते कसं करायचं पेपर कटिंग ते। ही आपण वहीमध्ये माप लिहून ठेवलेली आहेत। आता ही माप पेपरवर आपल्याला टाकायची आहेत। मी तुम्हाला दाखवते पेपरवर कसं टाकायचे ते। 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन सोडायचं आहे। 1.5 इंच टाकायचं पेपरवर। 1.5 इंच घेतलेला आहे मी शिलाई मार्जिन साठी आणि स्केलने लाईन मारून घ्यायची आपल्याला। आणि इथे भाई उंची प्लस पाऊण इंच घ्यायचं म्हणजे शिलाई मार्जिन आपल्याला शिलाई मार्जिन साठी लागतं पाऊण इंच। त्यासाठी भाई उंची आपली 4 आहे आणि पाऊण इंच घ्यायचं म्हणजे 4.25 झालं। इथं पण स्केलने लाईन मारून घ्यायची। याचा दंड घेर आहे 7 इंच आहे। आपल्याला 7 इंच मार्जिन करायची। 7 इंचाचे निम्म घ्यायचे आपल्याला 3.5 इंच। 3.5 इंचावर एक मार्जिन करायची आपल्याला। तुम्ही बघू शकता 7 इंच आहे आपलं मुंडा आणि 3.5 इंच मार्जिन केलेले आहे। वरती आपल्याला 3 इंच पावणे 3 इंच घेतलेला आहे मी वरती। पावणे 3 इंचावर मार्किंग करून आपल्याला लाईन मारायची आहे तिथं पण स्केलनी। ते पण मी तुम्हाला दाखवते। स्केलने अशी लाईन मारून घ्यायची। इथं पण आपलं मुंड्याचं माप टाकायचं 7 इंच। त्याचा मध्य काढायचा आणि स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। इथं पण इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन साठी। इथं आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे आणि लाईन मारून घ्यायची। इथं पण लाईन मारून घ्यायची। 2 इंच घेतलेलं होतं आपल्याला, 1 इंच 2 इंच घेतलं होतं आपण। इथं दंड घेर आपला किती आहे, दंड घेर आपला 6.5 इंच आहे। 6.5 वर एक मार्जिन करायची आपल्याला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि ह्याच्यावर मार्किंग करून घ्यायची, लाईन मारून घ्यायची। इथं पण लाईन मारून घ्यायची आणि वरती पण लाईन मारायची, शेप देऊन घ्यायचा भाईचा। इथं मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आपल्याला। अशा प्रकारे आपण शेप देऊन घेऊया। इथं पण मी शेप देऊन घेतलेला आहे खालच्या साईडला पण बाहेरच्या मुंड्याला। आता मी कटिंग करून घेते भाईचं। त्याचं मी कटिंग करून घेते। तुम्हाला दिसत असेल भाईचा शेप आलेला आहे ते। आता मी ह्याचं कटिंग करते। मी पेन्सिल वापरली आहे मार्किंग करण्यासाठी। तुम्ही केश पेन वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये। इथं आपण 1.5 इंच घेतलं होतं त्याच्यावर आपण असं कट मारून घेऊया
आणि पुढच्या शेप देऊन घेऊया पुढच्या मुंड्याचा. इथं पण थोडंसं कट करून घ्यायचं आणि पुढच्या साईडचा शेप देऊन घेऊया आपण. अशा प्रकारे आपलं बाहीचं पेपर कटिंग झालेलं आहे. किती इजी आहे तुम्ही बघू शकता. बाहीचं पेपर कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. मी पुढचं पण पेपर कटिंग दाखवणार आहे, त्यासाठी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.